येत्या 5 जुलैला वरळीच्या NSCI डोममध्ये होणार ठाकरे बंधूंची जल्लोष सभा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। सभेत दोन्ही ठाकरे बंधू करणार भाषण। ठाकरे बंधूंचा विजय मिळावा नाही तर तांडव मिळावा। सदावर्तेंचा ठाकरेंवर हल्ला बोल तर आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते प्रकाश महाजनांचा इशारा। नारायण राणेंबाबतचं वक्तव्य चुकून केलं। भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण। नारायण राणेंनी मारामाऱ्या केल्या, मर्डर केले, जेलमध्ये गेले असं केलं होतं वक्तव्य। एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा कार्यकारिणीकडून शिवसेना मुख्य नेतेपदी निवड। पक्षप्रमुख किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख या पदावरून कार्यकारिणीत खल। मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याकरता तयारी करा। काँग्रेस नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढल्यास तोटा होईल असं पदाधिकाऱ्यांचं मत। बीड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल। आजच अत्याचार प्रकरणी मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। एसटीचा लांब किंवा मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। तिकीट आरक्षणात 15% सूट 1 जुलैपासून अंमलबजावणी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात आगमन। रांगोळी काढत वारकऱ्यांचं स्वागत तर पालखीचा मुक्काम आज नातेपुतेमध्ये। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे अनेक इमारती कोसळल्या। पुराचं पाणी शिरलं निवासी भागात, नागरिकांचे हाल। आणि बिहारच्या गयामध्ये धबधब्याच्या प्रवाहात शिरणं, तरुणीच्या आला अंगलट। प्रवाहात वाहून जाताना स्थानिकांनी वाचवले तरुणीचे प्राण। येत्या 5 तारखेला 5 जुलैला राज्यामध्ये एक मोठी घडामोड घडणार आहे। हिंदी विरोधाच्या निमित्तानं जवळपास 2 दशकांनंतर दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। सरकारनं खरं तर हे दोघे भाऊ ज्या मुद्द्यावरनं आंदोलन करणार होते त्या मुद्द्यामधली हवाच काही दिवसापूर्वी काढून घेतली। पण सरकारच्या भूमिकेमुळे ठाकरे प्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा अधुरी राहते की काय असाही सवाल निर्माण झाला। पण दोघा भावांनी या मोर्चा पलीकडे जात एकत्र येण्याची भावना कायम ठेवली आहे। दोनही ठाकरे आता मोर्चाच्या निमित्तानं नाही तर विजय मेळाव्याच्या निमित्तानं राज्याला पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती दिसतील। संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार। 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली आहे, स्पष्ट आहे। मराठीच्या प्रेमासाठी आणि हिंदी विरोधासाठी दोनही ठाकरेंचे सूर एकमेकांमध्ये मिसळले। उद्धव आणि राज ठाकरे ज्या मोर्चात एकत्र येणार होते तो मोर्चा आता निघणार नसला तरी ठाकरेंची एकजूट मात्र कायम राखण्याचा प्रयत्न आहे। कारण 5 जुलैला होणाऱ्या जल्लोषात दोघेही बंधू सहभागी होण्याचं निश्चित आहे। त्रिभाषा सूत्र विरोधी मोर्चाच्या ऐवजी जल्लोष साजरा करण्याची इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त करत या जल्लोषात राज ठाकरे यांनीही सहभागी व्हावं अशी एक प्रकारे साथ घातली। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येथे 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार। त्रिभाषा धोरणानं ठाकरे बंधूतला दुरावा कमी झाल्याचं चित्र आहे। ठाकरे बंधूंनी हिंदी विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारची कोंडी झाली। गेल्या 2 दशकातले मतभेद दूर सारत उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या तयारीतही दिसले। दोन्ही भावांनी वातावरण निर्मिती केलेली, त्यामुळे त्रिभाषा धोरणाचा मुद्दा चांगलाच तापलेला। ठाकरेंच्या मूव्हमुळे
ठाकरे ब्रँड एकजूट होण्याच्या अनेकांच्या आशा पल्लवितही झाल्या. 5 जुलैला ठाकरेंच्या ताकदीचा महाराष्ट्र साक्षीदार होणार होता. पण सरकारने या मोर्चापूर्वीच त्रिभाषा सूत्राचा GR रद्द करत मास्टर स्ट्रोक लगावला. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकाच फ्रेममध्ये दिसणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला. पण सोमवारच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता. तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. ठाकरे बंधू एक एक पाऊल पुढे टाकत असल्याचं चित्र आहे. पण हे पाऊल टाकताना दोनही बाजूंकडनं सावध पवित्रा दिसतोय. ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी पक्षातल्या नेत्यांकडनं जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो. दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा. आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा, हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे. दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे. मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर करू इच्छित नाही. हा मराठी एकजुटीचा विजय. गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं व्यापून गेलंय. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काहीशी सावध भूमिका घेतल्याचंही दिसलं. आता जेव्हा एकत्रित मोर्चा होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यावर दोनही ठाकरेंच्या एकत्रीकरणावरती मुख्यमंत्र्यांनी वैचारिक टिप्पणी केली. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचं आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तो GR काही मी काढलेला नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा. हिंदी विरोधात दिसणाऱ्या एकीला ठाकरे जरी राजकीय लेबल लावत नसले तरी दोघांच्या एकत्र येण्यातनं स्ट्रॉंग राजकीय मेसेज नक्की जाणार आहे. त्यामुळे मोर्चाच्या पलीकडे जात दोनही ठाकरेंनी युतीच्या दिशेनं पावलं टाकली आहेत का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राज्यातल्या त्रिभाषा सूत्र धोरणावरनं ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर या संदर्भातला GR आता सरकारनं रद्द केला. अशातच ठाकरे बंधूंचे सुरात सूर मात्र जुळलेत. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार का, याचीही चर्चा जोर धरतीये. मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं. त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. सक्ती विषय आता संपलेला आहे. त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही. हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे. राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र धोरणाचा GR रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी सुरात सूर मिसळल्याचं चित्र आहे. त्याची तारीखही निश्चित झाली आहे. 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर पाहायला मिळतील. ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारवरती त्रिभाषा धोरणाचा GR रद्द करण्याची नामुष्की ओढावली. खरं तर ऐन मोर्चा आधी हा GR रद्द करून एक प्रकारे सरकारनं ठाकरे बंधूंचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला. पण ठाकरे बंधूंनी आता मोर्चाऐवजी विजयी मेळाव्यात एकत्र येण्याचं ठरवलंय. सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर
मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले. हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. हा विजयी मेळावा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी तर ठरणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आणि त्या पाठीमागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी याबद्दल केलेलं अतिशय सूचक विधान. मुंबई महापालिका जाहीर झाले का? हा, मग येऊ दे ना तेव्हा. आपल्या आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे, संयुक्त एक एफर्ट होता, तर या संदर्भात आपली आजचा हा